नमस्कार मंडळी, मी क्रांती रेडकर वानखेडे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या ह्या लाडक्या शब्दसुरांच्या सुरेल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मेहफिल. आजच्या भागामध्ये ह्या मेहफिलीमध्ये कालच्या सारखेच रंग भरणार आहोत आणि हो 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 साधना ताई सुद्धा आपल्या सोबत असणार आहेत. त्यांच्याशी आजही कालच्या सारख्या खूप मजेशीर गप्पा मारणार आहोत आणि खेळ पण खेळणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या मेहफिलीला. लोकगीत म्हटलं ना की आपल्याला आठवतं ते पखवाज, ढोलकी, दिमडी, ढोल, ढोलक, डफ. तसं बघायला गेलं तर ही सगळी तालवाद्य. लोकगीतामध्ये आपण कधीच वॉयलिन, गिटार अशा तंतुवाद्यांचा वापर ऐकलेला नाहीये. पण आपलं हे जे पुढचं गाणं आहे ना, हे लोकगीत असूनही त्यामध्ये या सगळ्या तंतुवाद्यांचा वापर झालेला आहे. हे लोकगीत आहे, हे भक्तिगीत पण आहे. म्हणजे हे गाणं हा देवाशी घातलेला वाद आहे, वाद. पण त्यातली भक्तीची भावना कुठेही लोप पावलेली नाहीये. शाहीर साबळे ह्यांचे हे बोल आहेत आणि तंतुवाद्यांचा हा अशा प्रकारचा प्रयोग यशस्वी करून दाखवणारे संगीतकार अजय अतुल ह्यांचं हे गाणं आहे. मल्हार वारे मोतियान द्यावे भरून, हैतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार वारे मोतियान द्यावे भरून, हैतर देवा देवा मी जातो दुरून. हा ओढलावती अशी जीवाला गावाकडची माती, साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, हा गड जेजुरीचे आम्ही रहिवासी. देवाचा झेंडा वळखला दुरून, मोतियान द्यावे भरून, हैतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार वारे मोतियान द्यावे भरून, हैतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हार वारे मोतियान द्यावे भरून, हैतर देवा देवा मी जातो दुरून. उधे ग अंबे उधे, 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 उधे ग अंबे. होऊ दे सर्व दिशी मंगळ, चढवितो रात्रंदिन संबळ. उधा 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 उधा, फुलवतो दिवटी दीपकळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. उधे ग अंबे उधे,
सान थोर नेण तोन आम्ही दैवाशी जाणतो, दैवाशी जाणतो आम्ही दैवाशी जाणतो. गावली 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 मुळमायेची मुळी आम्ही आंबेचे गोधडी, आंबेचे गोधडी आम्ही आंबेचे गोधडी. उधे ग आंबे उधे, उधे ग आंबे उधे, उधे ग आंबे उधे, उधे ग आंबे उधे. बोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविरायेचा, त्या आदिमायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजा भवानी आईचा, बोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, बोला जगदंबेचा. साधनाजींना मला विचारायचं आहे की साधनाजी, तुम्ही त्या काळामध्ये गाणं चालू केलं की जेव्हा असं सगळं लाईव्ह ऑर्केस्ट्रेशन असायचं, त्याच्यामध्ये उभं राहून सुद्धा तुम्ही गाणं गायलेलं आहेत आणि A.R. रहमानसारख्या संगीतकाराकडे सुद्धा गाणं गायलं की जिथे मे बी गाण्याचे फक्त ट्यून बनली असते, एक क्लिक चालू असते आणि एक पॅड्स किंवा एखादं हार्मोनी मागे असते. तर तुम्हाला त्या दोनपैकी जास्त कुठल्या प्रकारचं गाणं गायला आवडतं? मला दोन्ही चॅलेंजिंग वाटतं. मी जेव्हा एक गाणं आहे फिल्म पिघलता आसमानचं, जिया नाही लागे कब आओगे, कल्याणजीभाई आनंदजीभाईंनी कंपोज केलं आहे आणि इला अरुणजींनी लिहिलं आहे ते गाणं. अरे वा. आणि ते गाणं त्याच्यामध्ये पहिलं ॲडलिप आहे, इंट्रो आहे, आलाप आहे, गाण्याच्या मध्ये आलाप आहे आणि त्याचा असं खूप होल्डिंग नोट्स आहेत. ते लाईव्ह केलं फेमस ताडदेवला स्टुडिओ जो आहे फेमसमध्ये. आणि त्यावेळी मी म्हटलं नाही, खूप रिहर्सल करायच्या आणि माझ्यामुळे रिटेक होता कामा नये, असं ते असतं ना. ॲब्सोल्युटली. ते मला अनुभवायला मिळालं की कसं असतं, किती रिहर्सल्स होतात, सगळ्यांच्या रिहर्सल्स, व्हायलिन सेक्शन, रिदम सेक्शन, हे ते करत करत शेवटी गाणं. आणि ते सगळं होऊन म्हणजे त्या टेकला ओके टेकपर्यंत न्यायचं. तर हे सगळं अनुभवायला मिळालं त्या गाण्यामध्ये. आणि ते गाणं ना असं शब्द बघा, मुखडा एवढाच आहे, जिया नाही लागे कब आओगे, पण ते असं कंपोज केलं आहे, जिया नाही लागे, जिया नाही लागे कब आओगे, कब आओगे, जिया नाही लागे. क्या बात आहे. तसं इतकं होल्डिंग नोट्स होत्या त्याच्यामध्ये तिला. आणि रहमान साहेबांकडे गेले तेव्हा मी बघितलं की जो सूर मिळतोय तो आहे व्यवस्थित हेडफोनमध्ये, पण अजून असं फुल काही असं गाण्याचं वाटत नाही की ट्रॅक बनवलं आहे किंवा काय. पण एकूणच तो साऊंड आणि त्यांचं जो कीबोर्डवर क्या बात आहे, हात ठेवून जे कॉर्ड्स आपल्याला सपोर्ट करत होते ते इतके सपोर्टिव्ह आहेत की आपण मस्त गात जातो, कळतसुद्धा नाही की ट्रॅक आहे का नाही, काही लक्षच जात नाही. इतकं छान तो साऊंड आहे. आणि त्यांचं नाईस नाईस यू सिंग, ओके नाईस, यू कॅन डू सम व्हेरिएशन्स, असं करत 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 गाणं मग फायनली त्यांना काय पाहिजे ते ठेवतात. ते A.R. रहमान यांचा टॉपिक निघालाय आणि A.R. रहमान यांनी म्युझिक दिलेलं गाणं चुपके से रात की चादर तले. आणि हे गाणं आय एम शुअर हिंदी आणि तमिळमध्ये आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हो, आधी तमिळ झालं मग हिंदी झालं. हां, तर जर अशी मी थोडी किचकट रिक्वेस्ट केली की मला दोन्ही भाषांमधून ऐकायचंय तर होऊन जाऊ दे. हो. चुपके से रात के चादर तले, चांद की भी आहट ना हो, बादल के पीछे चले, जले कतरा कतरा, गले कतरा कतरा, रात भी ना हिले आधी आधी, रात भी नहीं ले आधी आधी
भाग. चुपके से रात की चादर. माझं हे खूप खूप Thank you. खूप आवडतं गाणं आहे आणि आज साक्षात तुम्हाला समोर मी हे गाताना अनुभव घेतलाय हा माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि थँक्यू सो मच आमच्यासाठी हे केल्याबद्दल. मग चेन्नईला गेले, रहमान सरांच्या इथे म्युझिशियन्स होते, त्यांनी हिंदी पण ऐकलं होतं. नंतर ते म्हणाले, अम्मा तमिळ व्हर्जन बेटर अम्मा. हे नेहमी होतं, कोंबडी बेटर अम्मा, कोंबडी ऑलवेज बेटर. या मैफिलीत अशाच गमती चालू राहणार आहेत. आपण वळूया आता पुढच्या गाण्याकडे. काय गंमत येते ना, यायलाच पाहिजे. गाणीच अशी आहे तो, गंमत येणारच. पण कसं झालं ना, अजून एक गंमत झाली आहे. नाही म्हणजे चोरी झाली आहे. हो, त्यामुळे ना तिचा शोध कला ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी भिन्न संस्कृतीच्या लोकांना एकत्र आणून एकाच पारड्यात बसवते आणि सगळ्यांना समसमान तोलते. आता हे आपलं पुढचं गाणंच बघा ना. दाक्षिणात्य इलाईराजा ह्यांनी ह्याला संगीतबद्ध केलेलं आहे. हिंदी उर्दू भाषेवर प्रभुत्व असलेले गुलजार ह्यांनी ह्याला शब्दबद्ध केलंय आणि मराठमोळ्या सुरेश वाडकर ह्यांनी ह्या गाण्याला गायलंय आणि हिंदी चित्रपटामध्ये हे गाणं प्रदर्शित झालंय. आता बघा, एवढ्या संस्कृतीचे दिग्गज कलाकार एकत्र आल्यावर एक संस्मरणीय गाणं निर्माण होतं हे नक्कीच. आता त्याच संस्मरणीय गाण्याचा आपण आनंद लुटूया.
क्या बात है. राहुल, अविनाशजी आणि आपले सर्व म्युझिशियन यांच्यासाठी एकदा खूप जोरदार वा टाळ्या वा वा. वाजवायच्या. सुरेश वाडकरांचं हे गाणं पेलताना तुला काय वाटत होतं आतून आणि काय तुझी तयारी होती या गाण्यासाठी? नहीं एक्चुअली मैंने इस गाने को हमेशा ना एक लिसनर की तरह सुना, कभी एक सिंगर की तरह सुना नहीं, क्योंकि मुझे उम्मीद ही नहीं थी कि कभी ऐसे गाने भी मुझसे लोग गवाना चाहेंगे या मैं कभी गाऊंगा. लेकिन क्योंकि इस तरह के गानों को गाने के लिए उनको समझना बहुत ज़रूरी है, उनको सिर्फ उसकी कॉम्पोजिशन को याद कर लेना इम्पोर्टेंट नहीं है. तो मैंने सुरेश जी से इंस्पायर होकर नहीं बल्कि इलैयाराजा ने क्या सोच के इसको कंपोज किया और उस हिसाब से सिंगर को कितना आगे जाना चाहिए और कितना रहना चाहिए उस कॉम्पोजिशन के अंदर, वही सब चीज़ों को ध्यान में रख के मैंने गाना परफॉर्म किया, प्रेजेंट किया. आणि अविद, आता ह्या गाण्याविषयी सांग ना आम्हाला काहीतरी, कारण की मजा आणली रे. प्रत्येक एक एक इन्स्ट्रुमेंट जे वाजत होतं ते इतकं खणखणीत नाण्यासारखं वाजत होतं, कमाल. ॲक्च्युली हे गाणं घेण्यामागचं कारणच आहे, जर का आत्तापर्यंत जी काही गाणी घडली त्याच्यातली जर टॉपमोस्ट डिफिकल्ट किंवा चॅलेंजिंग सॉन्ग परफॉर्म करण्यासाठी जर कुठली असतील तर टॉप 10मध्ये हे गाणं नक्की असतं. अच्छा. कारण की ह्या गाण्यामध्ये एकतर सिम्फनीचा पण फील आहे, स्टार्टला जॅझ कॉर्ड सारखा एक पहिला जो पार्ट येतो तो पण भाग आहे, मध्ये संतूर पण आहे जो भारतीय पद्धतीने आहे, कंपोजिशन इंडियन स्टाईलने, पण जे ऑर्केस्ट्रेशन आहे त्याच्यामध्ये एवढे सारे चेंजेस आहेत, रिदम सेक्शनमध्ये प्रचंड चेंजेस आहेत, म्हणून खास हे गाणं आम्ही निवडलं होतं. आणि इलैयाराजा साहेबांचं काय सांगायचं, त्या माणसाची क्रिएटिव्हिटी हॅट्स ऑफ आहे. आम्ही एक म्युझिशियन म्हणून त्यांचं संगीत आम्ही कायम ऐकत असतो आणि हे गाणं आम्हाला ऑलवेज चॅलेंजिंग वाटतं. ऑन स्टेज हे जसं तसं परफॉर्म करणं हा खूप मोठा चॅलेंज. आणि मला वाटतं साधना त्यांनी तर इलैयाराजा साहेबांबरोबर अनेक वेळेला गाणी त्यांच्याकडे गायलेली आहेत. प्लीज मला काहीतरी सांगा साधनाजी. जेव्हा आम्ही जातो आणि गाणं शिकतो त्यांच्याकडे, तेव्हा त्यांनी जे सांगितलं आहे ना तेवढंच गातो. त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा काही लावण्याची हिंमतही होत नाही आणि जरूरत पण भासत नाही तसं. पण कधी कधी वाटतं ना आपण असं नाही असं गावं, पण ते नाही करायचं. तो मोह आवरायचा लगेच. आवरायचा. अच्छा. कारण त्यांच्या डोक्यात जी कल्पना असते, त्यांचं जे क्रिएशन आहे ते इतकं एक्सलंट असतं की त्याच्या पुढे जाऊन करण्याची काही गरज नसते. आजकाल तर असं झालं आहे की मी राजा सरांकडे जेव्हा आपले सिंगर्सचं बूथ वेगळं असतं ना, तिथे जाऊन आपण हेडफोनमध्ये ट्रॅक घेऊन ऐकतो आणि गातो, तर हे मॉनिटर रूममध्ये आम्हाला त्यांच्यासमोर उभं राहून माईक लावून गायला सांगितलं होतं. म्हणजे आता आजकाल असं बरेच वेळा घडलं. तेव्हा इतकी भीती वाटली की आता सरांच्या समोर उभं राहूनच आपण म्हणायचं आणि रेकॉर्ड करायचं गाणं. पण खूप छान झालं आणि खूप कमाल आहेत ते. म्हणजे ना त्यांच्याबद्दल काय बोलू मी. पण ते काय स्ट्रिक्ट आहेत का का म्हणजे त्यांची एवढी भीती का वाटते? म्हणजे ते काहीतरी त्यांचं नॉलेज एवढं आहे ना, ऑरा एवढा आहे त्यांचा. आणि ते ज्या प्रकारे त्यांची पर्सनॅलिटी आहे आणि जसं ते बोलतात आणि जसं ते त्यांचं गाणंच असं असतं, ते उचलताना ते शिकतानाच आधी एवढं हे होतं की हे असं कधी लईचा खेळ असतो, कधी सुरांचा खेळ असतो. आणि त्या सगळ्यामध्ये मी तर तमिळ गाणी गाऊन म्हणजे मला टेन्शन झालं होतं. आणि भाषा आपली नाही त्याच्यात आणखीन. मला जे नॅशनल अवॉर्ड मिळालं ते राजा सरांच्या गाण्यालाच मिळालंय. पण आता ते गाणं आम्हाला 2 ओळी ऐकायच्या आहेत, कारण की ये तो बनता है. പാടച്ചൊല്ലി കുങ്കുമം വന്നതമ്മ, കേട്ടുകൊള്ള കിട്ടു വന്നതം തന്നതമ്മ, കുങ്കുമമും മംഗലമും ഒട്ടി വണ്ടരട്ടൈക്കുള്ളന്ത അടി, சந்தனத்து சிந்து ஒன்று கொட்டி வந்த ரெட்டைக்குள்ளந்த அடி, பாட்டச் சொல்லி குங்குமம் வந்ததம்மா. वाह, क्या बात है. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठे ऐकायला मिळणार आणि तुम्हाला तरी कुठे ऐकायला मिळणार? फक्त महफिल या शो मध्ये मिळणार. सो राहुल, खूप मस्त झालं तुझं गाणं आणि तुला आम्ही असं सोडणार नाही आहोत. ह्याच्या पुढच्या गाण्याची तुला तयारी करायची आहे. सो प्लीज तू बॅकस्टेजला जा आणि वी आर वेटिंग फॉर यू. नक्की करतो तयारी करतो. येस. पहाटेची स्वप्न खरी होतात असं म्हणतात. असंच एकदा शब्दांना स्वप्न पडलं आणि त्यातून निर्माण झाले गझल सम्राट कवी सुरेश भट. मग असंच स्वप्न एकदा संगीताला सुद्धा पडलं आणि त्यातून सत्यात उतरले ते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि पाठोपाठ स्वरही आलेच. स्वरांनाही स्वप्न पडलं आणि त्यातून काळजाला भिडणाऱ्या आवाजाने जन्म घेतला, तो म्हणजे आशा भोसले.
आता ह्या तिघांनी एकत्र येऊन एका कलाकृतीची निर्मिती करणं हा सगळ्यांसाठीच स्वप्नवत अनुभव असणार एवढं नक्कीच. आणि हे गाणं आपल्या सगळ्यांसमोर सादर करण्यासाठी येते आहे आपली सगळ्यांची लाडकी गायिका सावनी रवींद्र. साधनाजी मला तुमच्याकडून ऐकायचं आहे, आशा भोसले म्हणजे यांच्या नावातच असं दर्द आहे. त्यांनी कुठलंही गाणं म्हटलं तरी ते हृदयाला भिडतंच आणि आपल्याला एका वेगळ्या झोनमध्ये घेऊन जातं. अशी पॉवर आहे त्यांच्या आवाजात. त्यांच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे जास्त काही बोलणार नाही, पण एवढंच आहे की पुन्हा असंच गाणं आहे की ज्याचा दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती आणि आपलं नतमस्तक होतो आपण, तसंच आहे त्यांचं गाणं. तर आशाजींबरोबर गाण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याबरोबर 2 गाणी तरी म्हणजे खून भरी मांग फिल्ममध्ये राजेश रोशनजींचं म्युझिक होतं आणि
पहिल्यांदाच त्यांच्याबरोबर गायचं होतं. मला वाटलं आता मी कशी गाऊ, मला खूप भीती वाटत होती. ड्युएट होतं, म्हणजे आशाजींचा आवाज रेखाजींसाठी होता आणि माझा सोनूवालियासाठी. कॉम्पिटिशन वाला गाणं आहे कॉम्पिटिशन वालं गाणं. मग बिंदास गा म्हणाल्या आणि जे त्यांनी ज्या जोशमध्ये गायलं आहे, त्यांची एंट्रीज अशी होती त्या गाण्यामध्ये. पण कळतं ना की काय पॉवर म्हणजे काय असते, अनुभव काय असतो, मोठेपणा, अद्वितीय गाणं म्हणजे काय असतं, खरंच आहे, असं जवळून अनुभवायला मिळालं. खरंच आहे, खरंच आहे. आणि साधारणतः पण सॉरी क्रांती डिस्टर्ब नाही, करतो, नाही. 1-2 ओळी त्या गाण्याच्या ऐकवा ना आम्हाला. मैं हसीना गजब की, मुझ पे नजरें हैं सबकी, देख मचले ना कहीं दिल तेरा. ही माझे लाईन्स होते. अदा चीज क्या है वफा जो न हो तो. पुढच्या त्यांच्या लाईन्स होते. पण त्यांची जी एंट्री आहे ना, मी काहीच नाही दाखवली, त्यांनी एवढं सुंदर गायला पॉवरनी. अदा आणि कुठचा सूर असं वाटतं वेगळा, कुठचं चीज क्या है त्या सुरावर येतोय. फार सुंदर. क्या बात है. खूप 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 धन्यवाद. थँक्यू की तुम्ही आम्हाला अशा छोट्या छोट्या गोष्टी आणि छोट्या छोट्या आठवणी आमच्याबरोबर शेअर करताय. आणि ज्या गोष्टी आता तुम्ही जसं सांगितलं की ह्या सुरावरून त्या सुरावर, हे आमच्या लक्षात येत नाही, पण त्या गोष्टी फक्त एक सिंगरच सांगू शकते आणि त्या तुम्ही आम्हाला सांगताय. ह्या पुढचं जे गाणं आहे ना, ते ॲक्च्युली गाणं नाही आहे, हे एक चॅलेंज आहे. म्हणजे सगळ्यांनी तुम्हाला सांगते, जे घरी बसले आहेत ना त्यांना, सगळ्यांनी आपल्या हातात रिमोट घ्यायचं आणि चॅनल बदलण्याचं जे बटन असतं ना, त्याच्यावर बोट ठेवायचं. मग हे गाणं सुरू झालं ना की ते बटन मला दाबून दाखवायचं, मी काहीही हरेन. सिरियसली, म्हणजे बघूया तुम्ही जिंकता की मी जिंकते. कारण की मराठी संगीताची कुठलीही अशी मैफिल नाही आहे जी ह्या संगीतकार आणि गीतकार जोडीशिवाय पूर्ण होऊ शकते. तुझ्या पायरीशी कुणी सान थोर नाही, साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधारल्या धाई. ववाळून उधळतो जीवा माया बापा, वनवायोरी पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला देवा, खेळ
हडपेची ढाल दे नवी ती पंच प्राण जिव्हारात ताल दे कर पल रान देवा जडाल शिवार तरी नाही धीर सांडला खेळ मांडला इथे ही जी महफिलची आमची फिरकी आहे ती गोल गोल फिरत राहणार आहे आणि तुम्ही स्टॉप म्हटल्याबरोबर ती थांबणार आणि त्यात आम्ही वेगवेगळ्या भाषांची नावं लिहिली आहे. ज्या भाषेवर येऊन ती फिरकी थांबेल त्या भाषेतलं गाणं तुम्हाला गायचंय. आहात तयार? चालेल. सॉरी आम्ही तुम्हाला खूप करायला लावतोय पण आमच्यासाठी ही एक ट्रीट आहे नाही, असं मला म्हणायला मजा हरकत. येतेय. येस, स्टार्ट करायचं. हो. 1 2 3 फिरकी. स्टॉप. बंगाली. अच्छी तुम्ही. हा, आम्ही तर खूप भालो. तुम्ही भालो. एवढंच येतंय. आणि आम्ही तुम्हाला काय बालो बशी बस. बेंगॉलीमध्ये हिंदी आणि बेंगॉली अशी खूप अशी गाणी आहेत की जी हिंदीमध्ये पण आहेत बेंगॉलीमध्ये. मला एक आम्ही चलते चलते থেমে গেছি আমি বলতে বলতে ভুলে গেছি যে কথা তোমাকে বলবো তুমি সপ্ত সিন্ধু পার হয়ে গসপাদ না 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 জানি না की তোমাকে বলবো. शब्द चुकले असतील पण ही चाल मला खूप आवडते. पण आम्हाला भावना पूर्णपणे कळलेल्या आहेत. आता मी तुला कसं सांगू, माझे शब्द हरवलेले आहेत असं ती नायिका म्हणते. ते थेमे घ्यायची थांबलीये. चालता चालता मी थांबले. आजकाल पाव जमी पर नहीं पडते मेरे ह्या कॅटेगरीतलं ते गाणं आहे खरं पाहता. पण क्या बात आहे, खूप खूप मस्त वाटलं. आणि ह्या पुढची कुठली भाषा तुम्हाला येते ते बघूया. हो. स्टार्ट. स्टॉप. गुजराती. सावरियो रे मारो सावरियो हूँ तो खोबो मांगूनी दई दे दरियो खोबो मांगूनी दई दे दरियो सावरियो रे मारो सावरियो. वा 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 वा. पुढच्या भाषेकडे वळायचं. स्टार्ट. स्टॉप. नाही. तमिळ. கொஞ்சும் மைனாக்களே என் குரல் கேட்டு ஒன்று கூடுங்கள் அடையின்றி வர வேண்டும் என் தீபாவளி பண்டிகை என்றி வர வேண்டும் என் தீபாவளி பண்டிகை நாளை வெறும் கனவு அது நான் என் நம்பணும் என்னட்டதும் ரோஜா என்றே பூக்கணும். वा 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 वा. आणि कोणी संगीत दिलं या गाण्याला? यार
आपली ही शब्दसुरांची महफिल अशीच रंगत जाणार आहे. गाण्याचा हा महोत्सव सुरूच राहणार आहे. एक एक दिग्गज येऊन ह्या माळेमध्ये मणी ओवणार आहेत. पण तुर्तास आज इथेच थांबायची वेळ झालेली आहे. भेटूयात तर मग उद्या रात्री ठीक 9:30 वाजता झी युवावर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे महफिल.